पितृपक्षाला सुरुवात झाली आहे आणि पितृपक्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी अनेक घरांमध्ये पितृ हे केले जातात। परंतु पितृपक्षाचे महत्व काय हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज नांदुर्डीकर आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, पितृपक्षाचं महत्व काय आहे? सर्वांना रामकृष्ण हरी। पितृपक्ष म्हटलं का पित्राच्या ऋणातून मुक्त होताना उत्तर कार्य करण्याने जे कर्म आपण करतो त्याला पितृपक्ष त्या ठिकाणी म्हटलं जातं। कारण हिंदू धर्मामध्ये पितृपक्ष हा अतिशय महत्वाचा आहे। कारण मृत्यू लोकाला जेव्हा भीष्माचार्याने आपला देहाचा त्याग केला तेव्हापासून मृत्यू लोकाला प्रारंभ झाला। पण मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाला एक भय असतं का आपल्याला पितृदोष लागू नये। कारण का पितृदोषाची काही लक्षणं सांगितलंय शास्त्रामध्ये। राहत्या घराला पक्ष्यांनी खोपा केला, तो अर्धवट राहिला तरी पितृदोष आहे। घरामध्ये या ठिकाणी वटवाघूळ नावाचा पक्षी आला तरी या ठिकाणी पितृदोष आहे। घरातलं दूध वारंवार उतू जात असेल तरी पितृदोष आहे। नवे नवे जेवणाच्या ताटामध्ये दररोज केस निघत असेल तरी पितृदोष आहे। याला कारण एकच का 16 संस्कारापैकी अंत्यसंस्कार जो असतो त्या ठिकाणी तो योग्य मार्गाने जर नाही केला तर या ठिकाणी पितृदोष लागला जातो। जर पितृपक्षामध्ये तो घास आपण ज्यावेळेस आपल्या घराच्या छतावरती फेकतो तो काक देवतेने जर स्पर्श केला नाही तर हिंदू धर्मामध्ये त्याला बाधा लागली असे म्हटलं जातं। काक स्पर्शाला पितृपक्षामध्ये काय महत्व आहे? तसं काक स्पर्श हा अतिशय महत्वाचा। कारण का दसऱ्याचं पिंडदान जे असतं त्याला काक स्पर्श महत्वाचा असतो। श्राद्धाच्या पिंडाला काक स्पर्श नाहीत। पण एक आहे, श्राद्धानंतर या ठिकाणी जो पित्राच्या ऋणातून मुक्त होताना भाद्रपद मध्ये जो पितृपक्ष येतो त्याला घरावरती कावळ्याला घास फेकला होतो। कारण कावळा आपण जर पाहिलं हा हिंदू धर्मामध्ये थोडासा हा विचित्र प्राणी मानले गेलेले आहेत। पण पितृपक्षामध्ये ज्यावेळेस आपण घास फेकतो त्यावेळेस काक देवता त्याला स्पर्श होणं हा एक लाख मोलाचा विषय आहे। त्याला कारण एकच आहे, कारण कावळी झाली 3, इंद्राचा पुत्र जयंत हाही कावळा झाला, काक प्रसुंडी हाही कावळा झाला। पण हे मादी रूपाने आली यांना पिंडाला स्पर्श करण्याचा अधिकार नाही। पण इंद्र दरबारामध्ये सुदंसू नावाचा गंधर्व यानं वाईट कर्म केलं, तोही या ठिकाणी डोम कावळ्याच्या रूपात आला। म्हणजे या डोम कावळ्याला 2 उशाप दिलेले आहेत। एक आहे पिंडदानाच्या वेळेस तू जर स्पर्श केला तर पिंडातल्याही जीवात्म्याला मोक्ष प्राप्त होईल आणि तुलाही अमरत्व प्राप्त होईल। आणि दुसरा असा विषय आहे, पितृपक्षामध्ये जे अतृप्त आत्मे आहे त्यांचा घास ज्यावेळेस आपण छतावरती फेकतो, घरावरती फेकतो त्यावेळेस त्याला कावळ्याने जर स्पर्श केलात ना त्या ठिकाणी तो जीवात्मा हा मोक्ष पदाला आहे हे हिंदू धर्माचे या ठिकाणी मानले गेलेले आहेत। पितृपक्षामध्ये पिंडदान कशा पद्धतीने केले पाहिजे? आता पितृपक्षामध्ये असं आपण म्हणतोय, कारण तुकोबरांचा अभंग आहे, पिंड पदावरी दिला आपुल्या करी माझे झाले गयावर्जन पिटले पित्राचे ऋण कर्म केले कर्मांतर बोम मारले हरिहर तुका म्हणे माझे आणि भार उतरले ओझे। जसं पित्राच्या ऋणातून मुक्त होताना आपण आपल्या करकमलाने पिंडदान करतो तसं पितृपक्षामध्ये या ठिकाणी आपल्या डांगर, मेथीची भाजी, गवार, आळू आणि 5 डाळीचा वडा एकत्र करून तो डांगराच्या पानामध्ये टाकला जातो। डांगराची फुलं फुल जातात आणि तो घास घरावर फेकला जातो। कारण हा घास जो आहे हा पंचामृत समान आहे आणि पंचामृत समान असल्यामुळं या ठिकाणी आपल्या 3 पिढ्यांचा उद्धार ज्यावेळेस आपण घास फेकतो त्यावेळेस कावळ्याने जर स्पर्श केला तर त्या ठिकाणी आपल्या 3 पिढ्यांचा पित्रांचा मोक्ष या ठिकाणी उद्धार होतो किंवा मोक्ष पदाला प्राप्त होतात। अशा पद्धतीने आपण पितृपक्षामध्ये कशा पद्धतीने पिंडदान केले पाहिजे हे आपण यांच्याकडून जाणून घेतले। तरी पितृपक्षामध्ये विशेष पद्धतीने महाराजांनी सांगितल्या पद्धतीने पिंडदान केल्यानंतर आपल्या मृत आत्म्याला, आपल्या पूर्वजांच्या मृत आत्म्याला मोक्ष प्राप्त होईल, तसेच त्यांना भगवंत चरणी चांगलं स्नान प्राप्त होईल असे देखील यावेळेस त्यांनी सांगितले। अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक।